हो मागे ठेवा. नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे रॅपलिंग करण्यासाठी. आता सध्या मी आहे हनुमान टेकडीच्या पायथ्याशी. तुम्ही बघू शकता इथे माझ्यावर ही हनुमान टेकडी आहे आणि ठीक माझ्या मागे हा जो डोंगर दिसतो या ठिकाणी रॅपलिंग चालू आहे. तर रॅपलिंग करण्यासाठी मी हे मला शिकायचं सुद्धा आहे, कारण की पुढचे आपले जे ट्रेक आहेत, आपण ज्यावेळेस सांदन व्हॅलीला जाणार आहे तर त्या ठिकाणी ही रॅपलिंग आपण जे शिकणार आहे ते खूप कामाला येणार आहे आपल्याला. तर चला आपण आता वेळ न घालवता त्या डोंगरावर जाऊया आणि तिथे आपण रॅपलिंग करूया. तर व्हिडिओला सोडून कुठे जाऊ नका. हे रॅपलिंग काय प्रकार आहे, कशा प्रकारे केलं जातं, हे आपण सर्व काय आज शिकणार आहे. तर चला. तर या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, इथं मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. हे दोर सोडलेले आहेत खाली आणि इथून हे रॅपलिंग चालू आहे. तर जवळजवळ संपत आलेला आहे. मी चाललोय तिथं लवकरच. हे बघा किती दूर आहे इथून आणि तुम्हाला भव्यता सुद्धा समजेल या डोंगराची. आणि आपल्या सोबत आहे ट्रेक डायरीजचे दीपक कोलते. तर यांच्यासोबत आपण रतनगडचा ट्रेक केला होता. तर सर, आपलं एक ट्रेक डायरीज बद्दल थोडंसं, औरंगाबादकर जे आहेत, जे शौकीन आहेत फिरण्याचे, त्यांच्या एक दोन शब्द त्यांना काहीतरी तुम्ही सांगा. औरंगाबादमध्ये जसा सध्या खूपच कल वाढलाय आपला ट्रेकिंग आणि हे, कारण की पुण्या मुंबई सारखं वाढलेलं आहे. पुण्या मुंबई सारखंच त्यात एक असं हा जो स्पॉट आहे सर आता जे आज रॅपलिंग करतायत, हाही औरंगाबादमध्ये. सगळ्यात मेन औरंगाबादमध्ये खूप ठिकाणी ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज होत आहे, हे आपल्याला माहित नाही. पण आम्ही ट्रेक डायरीज या आमच्या ग्रुप मार्फत इकडे वेगळ्या वेगळ्या जागेवर नवीन औरंगाबादचे स्पॉट शोधून काढतोय आणि वेगळ्या ठिकाणी वेगळ्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यातलाच हा एक औरंगाबाद लेणी इथे घेण्यात येणारा आमचा रॅपलिंगचा आज इव्हेंट आहे. आणि इथे आज विशाल सर आज परत आमच्यासोबत आले. पुढे त्यांच्या या इव्हेंटसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि यांच्यासोबत आणखीन एखादा आपण नक्कीच ट्रेक करूया. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचूया. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे ती हनुमान टेकडी दिसते. तिच्या पायथ्याशी आपण एक व्हिडिओला सुरुवात केली होती. आता वर चाललेलो आहे आणि मला मार्गदर्शन करतायत. तर चला आता आपण वर जाऊया. आणि मी खूप फास्ट इथं आलेलो आहे. तर मित्रांनो, आता मी ह्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. मी झूम करून तुम्हाला दाखवलेलं त्या ठिकाणी मी आता पोहोचलोय. मला 20-25 मिनिटं लागतात. माझं नाव राजवीर फुके आहे. मी न्यू ऍडव्हेंचर स्क्वॉडचा एक मेंबर आहे. न्यू ऍडव्हेंचर स्क्वॉड सोबत आज 25 तारखेला रॅपलिंग आयोजित केली होती. तुम्ही पण नेक्स्ट टाइम मध्ये आमच्यासोबत जॉईन करू शकता. आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी यांचे जे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे ते देऊन टाकल. तुम्ही तिथून यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि पुढचं काय तुमचं आयोजन आहे, आणखी पुढचं काय प्लॅन? आमचे नेहमीच ऍक्टिव्हिटी चालू असतात. आता नेक्स्ट टाइम 30 तारखेला 30 ऑगस्टला आमचा एक हरिहरला ट्रेक आहे. 30 ऑगस्टला हरिहरगडला यांचा ट्रेक आहे 30 ऑगस्टला. तर मित्रांनो, सर्व तयारी झालेली आहे. आता लवकरच मी खाली जाणार आहे. तर रॅपलिंग करत मी खाली जाईल. तर आता हे माझी शूट वरून करतील हे कॅमेरानी आणि मी एक माउंट केलेला आहे वर ऍक्शन कॅमेरा. तर याने आपण बघूया कशा प्रकारे आपल्याला व्ह्यू मिळतो.
चला मित्रांनो, आता मी थोडस नर्वस आहे, परंतु आता आपण हे करून बघू. टाका मुंबई. चला हळूहळू पूर्ण वेट मागे टाकायचं. जवळ आहे मित्र. उसको बोला मैं मत कर इतना पढ़ लिख. आता वेट पूर्ण आपल्याला मागे टाकायचंय, पूर्ण झोप मागे जायचंय आणि उजव्या हाताने हे थोडस सैल करायचंय आणि डाव्या हाताने हे इथून रिलीज करायचं. खाली खाली जातो आपण. हे मागे घेऊ का हात असा? हो मागे ठेवा. जास्त रिलीज नाही करायचं. हा, पाय स्ट्रेट ठेवा. पाय सरळ ठेवा, गॅप ठेवा पायात. हा चलो. आता ते पकडा हातात. नॉर्मल. हा, ते मागे कमरेच्या पाठीमागे घ्या. ये जो रोब है ना, हाँ पैर में डिस्टेंस लो पहले आप. पैर में डिस्टेंस. ये रोब आपका ब्रेक भी है हाँ. और रिलीज के लिए भी है. अच्छा हाँ, फिर इसको पूरा आप पैक उसको पकड़ो दबा उसको. के अच्छा, साइड में इधर पकड़ दबाया लीजिए. तो अच्छा उधर नहीं, कमर के पीछे रखना है. पीछे. हाँ पूरा लो उसको पीछे कमर के. हाँ. और लो. हाँ बस. अगर आपको लॉक करना है तो हाथ को उधर पीछे दबा देना है. इधर. हाँ, तो ये ब्रेक हो गया आपका. ब्रेक. हाँ ये ब्रेक. और छोड़ा तो छोड़ा तो आगे छोड़ना है, रिलीज करना है. ब्रेक करना है तो इधर खींचना है. हाँ, अगर आपको मेरे रुकना पीछे है- खींचना है. हाँ. जी. चलिए. तर मित्रांनो, आता मी खाली आलेलो आहे. हे बघा, ह्या उंचीवरून मी खाली आलो आणि आता हे सर्व इक्विपमेंट्स आहेत ते मी काढतोय. तर कॅमेरा वरच आहे आपला. तर मी इथून थोडंसं ट्रेक करत ह्या जंगलातून आम्ही आता खाली आलेलो आहे. आणि आता खाली हा रस्ता आणि ह्या दिशेला आम्हाला इकडून जायचं आणि परत ह्या डोंगरावर चढायचं आहे. याच ठिकाणी मी गाडी लावून वर गेलो होतो, कारण ह्या ठिकाणी आपल्याला आता वर जायचंय, वर चढून जायचंय आणि तिकडेच आपला कॅमेरा वगैरे ठेवलेला आहे. तर बॅग माझी तिकडे वरच आहे. चला आता ट्रेक करत इथून जाऊयात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुमचा हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ऍडव्हेंचरची आवड आहे. तर आज इथेच थांबतो. बाय.
ओके बिले पर टाईट राहते हा. तसंच अशा थांब.